डायबिटिक न्यूरोपॅथीचे दोन प्रकार आहेत. त्यातला एक आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि दुसरा आहे ऑटोनॉमिक डायबिटिक न्यूरोपॅथी. तो पेरिफेरल डायबिटिक न्यूरोपॅथी त्याच्यामध्ये मग तुमच्या सेन्सेशनचा जिथं इन्व्हॉल्वमेंट असते, जसे की तुम्हाला काही गोष्टी फील करायच्यात, तर त्याच्यासाठी ज्या नर्वचा सप्लाय असतो, हे हातांना जो नर्वचा सप्लाय आहे किंवा तुमच्या तळपायाला जो नर्वचा सप्लाय आहे, अशा ठिकाणच्या नर्वचा डॅमेज जेव्हा व्हायला लागतोय तुमच्या शुगर लेवल वाढल्यामुळे किंवा अनकंट्रोल्ड शुगर्समुळे, तर त्याला आपण पेरिफेरल डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हणतो. आणि जेव्हा तुमच्या इंटरनल फंक्शन्सशी रिलेटेड जेव्हा नर्व्स डॅमेज व्हायला लागतात, जसे की त्याच्यामुळे तुमचे जे सिमटम्स डायरिया असेल, कॉन्स्टिपेशन, लूज मोशन, नॉशिया अशा प्रकारचे सिमटम दिसायला लागतात, तर त्याला ऑटोनॉमिक डायबिटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. तर ह्या दोन्हीही न्यूरोपॅथी जर इनिशियल स्टेजमध्ये असतील तर डेफिनेटली त्या कंट्रोलमध्ये आणता येतात, त्या रिव्हर्स देखील करता येतात. मात्र जर तुम्ही काळजी घेतली नाही तर ते सगळे सिमटम वर्स्ट आणि वर्स्ट होत जातात आणि डेफिनेटली त्याचे भयंकर कॉम्प्लिकेशन्स आपल्या समोर मांडलेले असतात काही वर्षानंतर. त्यामुळेच तुम्ही आत्ताच काळजी घ्यायला सुरुवात करा. मेडिसिन्स एका ठिकाणी काम करत असतात, मात्र त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फिटनेसवरती, डाएटवरती, एक्झरसाइज अशा सगळ्या मार्गांनी तुम्ही ज्यावेळी तुमच्या स्वतःच्या फिटनेसवरती आणि फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनवरती, स्ट्रेस मॅनेजमेंटवरती ज्यावेळी काम करायला लागतात, तेव्हा खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स वर्स्ट होण्यापासून तुम्ही टाळू शकता. त्याच्यातून एक रिव्हर्सची जर्नी सुरू करू शकता. मेडिसिन ज्या सुरू आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता, कदाचित त्या कमीही करू शकता, बंदही करू शकता, जर तुम्ही स्वतःच्या फिटनेसवरती काम करायला सुरुवात केलीत तर.